त्याचं नाव घेतो संतोष पंडित, कारण का त्याच्यावर हल्ला पण झाला म्हणून मी त्याचं नाव घेतलं. जुचंद्रचा आपला कार्यकर्ता, त्याच्यावर नंतर हल्ला पण झाला, त्याच्यावर त्याच्या पत्नीवर एक 14 म्हणजे इतकं वाईट कृत्य केलं त्या जुचंद्रच्या हल्ल्यामध्ये, आणि वरती केस टाकल्या. एक 12 वर्षाचा पोरगा, बाप लक्ष देत नाही. उत्तर भारतीय, मराठी चांगलं बोलतो, कुठेतरी मोबाईलच्या कुठे आई मिळत नाही बिचाऱ्याची, अनाथासारखा. दुसऱ्या दिवशी बघायला गेलो तर पंडित, नवरा बायको, तिसरा एक कार्यकर्ता, चौथा महापोरगा. असं डोक्यावर हात फिरवलं, काय बाळा काय झालं? तो पोरगा बोलला म्हणजे अख्ख्या अंगावरची केस उभी राहिली. तो पोरगा म्हणलं, काय बाळा कसं आहे? म्हणजे मला ना अमुक अमुकाने छातीत लाथ मारली. मी विचारलेलं, आणि आहे ना काका पोटात पण लाथ मारली, आणि आहे ना पाठीवर पण लाथ मारली. तो इतक्या निरागसपणे बोलत होता, मग इतक्या खालच्या थरावर गेलेले. पण एक सांगून ठेवतो, कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय हितेंद्र ठाकूर विसरत नाही, हे लक्षात ठेवा. भले त्या दिवशी गेला नसेल, इलेक्शन संपलाय, डोक्यात राहतील, डोक्यातला राहतील. ह्यांच्यावर तर अन्याय विसरणार नाही, आणि खास करून त्या